नमस्कार. फन इन लर्निंगच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज फन इन लर्निंगमध्ये आपला विषय आहे हिस्ट्री आणि जिओग्राफी. इतिहास आणि भूगोल. हा विषय एकत्र कसा स्टडी करावा आणि याच्यामध्ये कशी मजा घेता येईल, हे आज आपण बघणार आहोत. हिस्ट्री आणि जिओग्राफी हा आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पोर्टंट भाग असतो. हिस्ट्रीमधून आपल्याला कळतं की आधी काय घडून गेलं, त्याचा कुठे काय इम्पॅक्ट पडला. त्याच्यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं, की काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे. काय करू शकतो आणि कुठल्या गोष्टीमुळे काय इफेक्ट येऊ शकतो. जिओग्राफी आपल्याला हे सांगतं, की कुठे कसे काय असतात, म्हणजे काय? ते कुठल्या दुसऱ्या कंट्रीमध्ये लोकं कसे राहतात, त्यांचं रहन कसं आहे, तिथे ते त्यांचं खाद्यपदार्थ काय असतात, तिथे काय कशा प्रकारचे ट्रेड होतात, तिथे काय उगतं आणि तिथली रहनशैली कशी आहे. सो या गोष्टी आपण हिस्ट्री आणि जिओग्राफीमधून स्टडी करतो. पण ह्या आपण वेगळ्या-वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघतो. हिस्ट्रीच्या बुक्समध्ये वेगळा कोर्स असतो, जिओग्राफीचा वेगळा कोर्स असतो. पण या दोन्ही गोष्टी जर आपण कंबाईन केल्या आणि एकत्र शिकलो, तर आपल्याला खूप मजा येऊ शकते. ते समजायला खूप सोपं होतं आणि ते इझिली लक्षात पण राहतं आपल्याला. सो आजच्या सेशनमध्ये आपल्याबरोबर आहेत मिस निशिशा. या एक एज्युकेशनिस्ट आहेत आणि ह्युमन डेव्हलपमेंट या फील्डमध्ये काम करतात. सो वेलकम मिस निशिशा. थँक यू सार्थक. तर मिस निशी, मला काही प्रश्न आहेत. तर पहिला असा, की आपण मागच्या 2 एपिसोड्समध्ये बघितलं, की प्रत्येक सब्जेक्ट स्टडी करायला एक वेगळी आणि अप्रोप्रिएट मेथड असते. तर हिस्ट्री आणि जिओग्राफीला अशी ती कोणती वेगळी किंवा अप्रोप्रिएट मेथड असते? ओके. सो फर्स्ट मी हिस्ट्री बद्दल सांगते, की आपण जेव्हा हिस्ट्री करतो, स्टडी करतो, सो फर्स्ट मेथड इज की आपण स्टोरीजने ते शिकलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला कोणी समजा आपले पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स आपल्याला त्यांचे लहानपणीचे किस्से सांगतात, की आम्ही असं करायचो, आम्ही अशा गावात राहायचो, आमचा वाडा असा होता, तिथे आम्ही एवढी भावंड होतो, अशी मजा करायचो. काय काय ते प्रसंगही सांगतात, की कोणत्या काळी कसा प्रसंग घडला. त्या गोष्टी आपल्याला किती नीट लक्षात राहतात, कारण की ते आपल्याला एका स्टोरीच्या वे मध्ये सांगितल्या जातात आणि ते पूर्ण एक्सप्लेन पण करतात, कॅरेक्टर्स कोणते होते. सो एका स्टोरीच्या वे मध्ये जर हिस्ट्री आपण स्टडी केला, तर आपल्याला ते जास्त चांगलं लक्षात राहतं. अजून एक मेथड आहे की ड्रामा. फॉर एक्झाम्पल ऑल ओव्हर इंडिया जर आपण बघितलं, प्रत्येक कंट्रीच स्टेटचं एक वेगळीच स्पेशालिटी असते. सो फॉर एक्झाम्पल राजस्थानचे महाराणा प्रताप आहे, महाराष्ट्राचे शिवाजी महाराज आहे. सो जर आपण त्यांचे ड्रामाज बनवले किंवा हे स्क्रीन्सवर पण अवेलेबल असतं, चॅनल्सवर अवेलेबल असतं, खूप सारे सिरियल्स आहेत त्याचे, खूप सारे शोज होतात, नाटकं असतात त्याचे, किंवा युट्यूब चॅनलवर किंवा भरपूर असे सोर्सेस आहेत जिथे आपल्याला डॉक्युमेंटरीज बघायला मिळतात. ओके. सो हिस्ट्री इज समथिंग जे स्टोरीजने आणि मूवीज बघून आपल्याला कळतं. दुसरी आहे पिक्चर्स. आता जिओग्राफी आपण इमॅजिन करण्या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर मॅप येतो डोळ्यासमोर. सो अगोदर आपण मॅप स्टडी केला पाहिजे. मग त्यानंतर आहे महाराष्ट्र इज ऑल अबाउट डिफरंट स्टेट्स. त्याच्यात व्हेरिएशन खूप आहे आपल्याकडे. सो जर आपल्याला गुजरात स्टडी करायचं आहे, सो वी कॅन शो देम मेनी पिक्चर्स, की त्यांचं कल्चर कसं आहे. फॉर एक्झाम्पल आपण त्यांना ड्रेसिंगचे फोटोज दाखवू शकतो, की त्यांचे ड्रेसेस कसे असतात, त्यांचं जेवण कसं असतं, ढोकळा फाफडा असतं. त्यानंतर त्यांचं फेस्टिवल काय, गरबा किंवा जन्माष्टमी त्यांचे फेवरेट फेस्टिवल्स आहे, म्हणजे मेन गुजरातचे ते फेस्टिवल्स आहे. सो ट्रेडिशन एक्सप्लेन करायचं, त्या मागे स्टोरीज सांगायच्या. अगेन ह्याच्यात हिस्ट्री येतं कारण की आपण स्टोरीज सांगतोय, तिथे काय काय घडलं होतं, मग तिथे मॉन्युमेंट्स काय फेमस. सो असं प्रत्येक स्टेटला आपण एका पिक्चरने शिकवू शकतो. आता कोणताही लेसन शिकवलं जिओग्राफीचा, सो आपण त्यामागे काहीतरी पिक्चर पण मुलांना देऊन टाकायचं, आयकन बनवायचं, की त्या आयकनने त्यांना आरामात काही क्लूज मिळून जातात. देन सेकंड इज की आपण डॉक्युमेंटरीज बघू शकतो किंवा गेम्स खेळू शकतो. फॉर एक्झाम्पल जिओग्राफीसाठी काही गेम्स आहे माझ्याकडे. नेम, प्लेस, एनिमल, थिंग. थिंग ऐवजी आपण कल्चर ठेवू शकतो किंवा त्या एरियाची काहीतरी स्पेशालिटी काय असू शकतं, फूड असेल किंवा त्यांचा काही डान्स असेल,
ते आपण त्यात टाकू शकतो. मग अजून एक गेम आहे की आपलं ॲटलास असतं किंवा आपला ग्लोब असतो. ओके. सो त्याच्यात आपण मुलांना सांगू शकतो फाइंड द प्लेसेस. जसं आपण टिपी-टिपी रंग कोणता असं सांगतो. तसं आपण मुलांना रँडमली कोणती एका प्लेसचं नाव सांगायचं आणि त्यांना सांगायचं फाइंड दॅट प्लेस ऑन दॅट ग्लोब ऑर ऑन दॅट मॅप. सो ते इंटरेस्ट पण निर्माण करतं आणि त्यांना आपण क्लू पण देऊ शकतो की समजा दिल्ली आहे. सो इट इज इन इंडिया और न्यूयॉर्क. सो ते कोणत्या कंट्रीमध्ये येतं? मग पाकिस्तानची कोणतीतरी एक सिटी देऊ शकतो. त्यानंतर हुबई हे कोणत्या कंट्रीमध्ये येतं? चायनामध्ये येतं. सो आपण त्यांना काही आयडियाज देऊ शकतो. त्याच्याने त्यांच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये ते राहतं पण. आणि जेव्हा आपण पिक्चर्स किंवा गेम्स थ्रू काही खेळतो, तो इट इज की वो लाइफ लॉन्ग हमारे साथ रहता है. देन कम्स की हॅबिटेट लाइक ॲनिमल्स आहे, ट्रीज आहे, मग कोणते प्लॅटूज आहे. आपल्याला ते जर शिकवायचं असेल, फॉर एक्झाम्पल की आपण ते सगळे स्पियर्सचे लेयर्स शिकवतो मुलांना. सो त्यामध्ये प्रत्येक स्पियरचा एक कलर असतो. सो पण त्यासाठी आपण लाइक वेगवेगळ्या प्रकारची दुपट्टे यूज करू शकतो. ओके. आणि ते एका लेयर वाईज लावू शकतो आणि मग आपण एक्सप्लेन करू शकतो. कारण की ह्या वेळेने जेव्हा आपण काही मॉडेल बनवतो, तर मुलांना व्हिज्युअली जास्त नीट लक्षात राहतं. त्यानंतर येतात की जिओग्राफिकल चॅनल्स आहे, हिस्ट्रीच्या चॅनल्स आहे. आपण त्याही बघू शकतो. त्यावर मुलांसाठी पण काय-काय शोज असतात. तो मुलंही रिलेट करू शकतात आणि काही चांगल्या सवयी पण लागतात. कारण की टीव्ही सगळ्यांनाच बघायला आवडतो. सो व्हाय नॉट गो थ्रू दिस वे? एकदम बरोबर आहे मिस शाह. माझ्या पण लहानपणी डिस्कव्हरी चॅनल, नॅशनल जिओग्राफिकचे हिस्टॉरिक शोज हे एक फेव्हरेट गोष्ट होती. मी खूप वेळ बघत बसायचो आणि त्याच्यात मजा पण यायची आणि शिकणं पण व्हायचं. अजून एक असा प्रश्न आहे, की हिस्ट्री आणि जिओग्राफी आपण शिकतो, तर ते या पद्धतीने शिकलो, तर पुढे आपल्याला त्याचा काय फायदा होतो? त्याच्यात आपल्या लाईफमध्ये काय चेंजेस घडवतं ते? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जिओग्राफी शिकतो, सो आपल्याला नेव्हिगेशन कळतं, की कुठून कसं जायचंय किंवा मुलांना आयडिया येते, की लाइक नाशिक ते पुणे जायचंय, तर मध्ये कोणकोणते गाव येतील. इंडिरेक्टली त्यांचं ते नेव्हिगेशनचं पण नॉलेज वाढतं, स्किल्स वाढतात त्यात. आणि आता आजकाल जेव्हा आपण कल्चर्स इंडिया इज ऑल अबाउट डिफरंट कल्चर्स हे आपल्याला माहितीच आहे. सो जेव्हा आपण कोणत्या स्टेटमध्ये जातो, सो आपल्याला थोडं काहीतरी बेसिक नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे जनरल नॉलेजसाठी हिस्ट्री अँड जिओग्राफी इज व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा आपण कोणत्या स्टेटमध्ये गेलो किंवा कोणत्या कंट्रीमध्ये गेलो, आपल्याला इझी पडतं तिथल्या काही गोष्टी अडॅप्ट करण्यासाठी. सो इट इज व्हेरी हेल्पफुल इन दॅट. अँड त्यानंतर बिझनेस जेव्हा आपण करतो, तेव्हा व्हेरिएट कल्चर्स मधून वेगवेगळ्या ठिकाणीहून आपण एक्सपोर्ट अँड इम्पोर्टचं काम करतो. सो तिकडे पण आपल्याला मदत होते की कोणत्या याच्यामध्ये कोणती गोष्ट म्हणजे आता सिरियल्स अँड पल्सेस आहे. कुठे कोणते सिरियल्स अँड पल्सेस उगवले जातात, कुठे कोणते फ्रुट्स उगवले जातात, कोणती गोष्ट कुठे फेमस आहे, त्यानुसार आपल्याला ते नॉलेज पण मिळतं. सो इट मेक्स लाईफ मोर इझियर. थँक यू मिस शाह. सो आता मी एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, ते आपण बघूया. त्याच्यामध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी हे कशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण स्टडी करू शकतो आणि त्याच्यामधून मजा पण घेऊ शकतो. आणि ते स्टडी करताना आपण दोन्ही सब्जेक्ट्स कनेक्ट कसे करू शकतो? कारण की ते दोन्ही जर कनेक्ट केले गेले, तर सगळ्यात जास्त मजा येते. तर आपण पुढे बघूया. हिस्ट्री म्हणजे इतिहास. जे घडून गेलं त्याचा अभ्यास. तर जे घडून गेलं तोचा अभ्यास का करायचा हे आपण आधी बघितलं. पुढचे डिसिजन्स आपले चांगले यायला पाहिजेत. आपण आपल्या चुकांमधून शिकलो पाहिजे. म्हणून आपण हिस्ट्री स्टडी करतो. मग आता असं केलं कसं पाहिजे ते? तर हिस्ट्री एक स्टोरी फॉर्मॅट आहे. म्हणजे काय? ती एक कथाच आहे. जे घडलं आहे ते आपण कथेत सांगतो. बरोबर आहे? मग ते आपण स्टोरी म्हणूनच शिकलं पाहिजे. स्टडी द स्टोरीज म्हणजे काय? तर जे घडलं आहे त्याची एक कथा आहे आणि त्याला कथेरूपेणीच अभ्यास केला गेला पाहिजे. मग कसं करायचं ते? तर आपण त्याच्यासाठी डॉक्युमेंटरीज बघू शकतो, मूव्हीज बघू शकतो. याने काय होतं, तर आपल्याला त्याच्या मागची कारणं कळतात. हे असंच का झालं? समजा एक एक्झाम्पल घेतलं आपण, की ब्रिटिशर्स इंडियामध्ये आले. पण ते का आले पहिले? तर मसाल्यांच्या शोधामध्ये आले.
तर हे कारण आलं ना आपल्याला. मग ते आपण समजतं, की येस ते आले होते, मग त्यांनी पुढे काय केलं? हे छोटी-छोटी कारणं जर आपण समजून घेतली, तर आपल्याला पुढे ते लक्षात ठेवायला खूप सोपं जातं. अजून एक गोष्ट जी आपण करू शकतो, ती म्हणजे काय? तर मित्रांबरोबर आणि बाकीच्या लोकांबरोबर डिस्कस करू शकतो. मग डिस्कशनने काय होतं? तर डिस्कस केल्याने आपल्याला अजून वेगळे-वेगळे ॲस्पेक्ट्स कळतात त्या गोष्टीचे. आपण बरोबर आहे का नाही चुकीचं हे कळतं. रिपिटेशन होतं. परत-परत सांगितल्याने ते आपण इझिली लक्षात पण ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर एक पार्ट असा पण येतो, की आपण खूप वेळ ते इमॅजिनही करायला लागतो, की येस असा एक मेंटल पिक्चर बनवला आहे, की हे असं-असं झालं होतं. ही शिप आली होती, याच्यामध्ये ट्रेडर्स आले होते. मग त्यामुळे डिस्कशननी आपल्याला रिझन कळतं आणि त्यांनी इमॅजिनेशन होतं आणि त्यांनी आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. अंडरस्टँडिंग द रिझन हेल्प्स रिमेंबर. हे आपण आधी पण बघितलंय, की कुठल्या गोष्टीचं जर कारण कळालं आपल्याला, तर आपण ते खूप जास्त टाईमसाठी लक्षात ठेवू शकतो आणि ते लक्षात ठेवणं खूप सोपं होतं. आता अजून पुढची एक गोष्ट जी सगळ्यात अवघड जाते मुलांना, ती आपण बघणार आहे, की ती कशी स्टडी करावी. ते म्हणजे हिस्ट्रीच्या डेट्स. हिस्ट्रीमध्ये कुठल्या वर्षी, कुठल्या दिवशी काय झालं, कुठल्या ठिकाणी काय घडलं, तर हे इव्हेंट्स लक्षात ठेवायला मुलांना खूप अवघड जातं. ते डेट्समध्ये कन्फ्यूज करून जातात आणि त्यामुळे कधी-कधी रुलर्सचे नावं बदलतात, जागेचे नावं बदलतात किंवा इव्हन सिक्वेन्स पण बदलून जातो. तर मग हे कसं करावं? तर खूप सिंपल आहे. आपण एक फ्लो चार्ट बनवून घ्यावा. डेट आणि त्याच्या खाली त्याचा घडलेला इव्हेंट. कुठल्या दिवशी काय घडलं, याचं एक सर्कलमध्ये लिहून घ्यायचं आणि त्याचा एक फ्लो चार्ट बनवायचा. हा फ्लो चार्ट बनवला, की एका छोट्या पेजमध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन यूज जाते. त्याचा सिक्वेन्स आपल्या डोक्यात फिट होतो. मग काय करायचं? तर हा सिक्वेन्स आणि हे जे फ्लो चार्ट आहे, याला एक ऑडिओ फॉर्मॅट म्हणजे काय? तर गाण्यामध्ये कन्व्हर्ट करायचं किंवा एका पोएममध्ये जी नेहमी म्हणायची. ते आपण कोणी पण भेटलं आपले मित्र किंवा आपले पेरेंट्स त्यांना सांगायचा प्रयत्न करायचा. "अरे, ह्या वर्षी हे घडलं होतं. मग ह्या वर्षी हे झालं." मग याने काय होतं? तर रिपिटेशन होतं. फ्लो चार्ट परत-परत बघितला जातो. 4 वेळा, 5 वेळा बघितला गेला फ्लो चार्ट, की ते एक पिक्चर फॉर्मॅटमध्ये आपल्या डोक्यात फिट होतं. मग दोन्ही कामं झाले. आपलं एंटरटेनमेंट पण झालं आणि आपण पिक्चर फॉर्मॅटमध्ये बघितल्यामुळे आपण ते लक्षात पण ठेवू शकतो. तर रिसाईट केल्याने आणि परत-परत बघितल्याने आपलं हे मेमरीमध्ये फिट होऊ शकतं. आता पुढचा विषय म्हणजे जिओग्राफी. जिओग्राफी हा असा विषय आहे, की जो आपण आपल्या ठिकाणी बसून बाकीच्या जगामध्ये काय, कुठे, कसं होतं, त्याच्याबद्दल स्टडी करतो. तर मग याच्यात कशा पद्धतीने आपण वेगळा स्टडी केला, तर आपल्याला मजा येऊ शकते. आपण बघूया. जिओग्राफी म्हटलं, की सगळ्यात पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ते म्हणजे मॅप्स. आता मॅप्स ही अशी एक गोष्ट आहे, की जी आपल्याला खूप हेल्प करते आणि त्याने आपण इझिली स्टडी करू शकतो. तर कसं? तर कुठली पण कंट्री किंवा रिजन आपल्याला सांगितला गेला, तर पहिले तो मॅपमध्ये बघायचा. पहिले त्या कॉन्टिनेंटच्या मॅपमध्ये बघा किंवा त्या कंट्रीच्या मॅपमध्ये बघा आणि मग वर्ल्ड मॅपमध्ये बघा. याने काय होतं? तर याने आपल्याला हे कळतं, की आपण जो रिजन स्टडी करतोय, तो कुठे आहे? आणि त्याचा मॅप आपण जेव्हा आपण इमॅजिन करतो, त्याचा मॅप आपल्या डोळ्यासमोर येतो. वर्ल्ड मॅप येतो आणि आपण डायरेक्ट झूम इन करू शकतो आपल्या माइंडमध्येच, की ती जागा कुठल्या कंट्रीमध्ये आहे आणि कुठल्या लोकेशनला आहे. मग याच्याने होतं काय? तर जनरली कुठल्या रिजनमध्ये काय क्लायमेट आहे, हे आपल्याला समजलेलं असतं. तिथे तिथल्या क्लायमेटप्रमाणे तिथे काय उगतं, तिथल्या लोकांचं रहन-सहन काय आहे, तिथल्या लोकांचे ऑक्युपेशन काय आहे आणि त्याच्यानंतर तिथे काय मिळतं. हे सगळं जर मिळालं आपल्याला, हे सगळं आपण जर एका सिंपल मॅपमधून स्टडी करू शकलो, तर मग आपले सगळे आन्सर्स सॉल्व्ह होतात. जिओग्राफीमध्ये प्रत्येक गोष्ट लर्न करायची गरज नाही. एक मॅप बघितला, की संपलं सगळं काही. हे कसं करायचं? बघा, एक मॅप घ्या. समजा आपली आपण कंट्री डिसाईड केली ब्राझील. इथे एक ब्लू कलरमध्ये खाली कंट्री साउथ अमेरिकामध्ये दॅट इज ब्राझील. तर या कंट्रीचा मॅप या वर्ल्ड मॅपमध्ये त्या कंट्रीला आपण बघितलं. एका पिक्चर फॉर्मॅटमध्ये बघून घेतलं, तर आपल्या डोळ्यासमोर ते आलं. मग त्या कंट्रीमध्ये जे काही उगतं, त्याचे पिक्चर तुम्ही समोर आणा. तिथे लोकं कसे राहतात, ते समोर आणा. त्यांचं स्टेपल फूड काय ते पण तिथे प्लेस करा आणि मग ते इझिली आपल्याला लक्षात राहतं. याचा आपण एक अजून चांगला एक्झाम्पल पुढे बघूया. आता मॅप्सचा उपयोग कसा करावा हे बघा. पुट एव्हरीथिंग ऑन मॅप म्हणजे काय? आपण जिओग्राफीमध्ये जी काही गोष्ट शिकतो, ती जनरली मॅपमध्ये पुट करता येते.
मॅपवर ठेवून आपण ती बघूच शकतो. ते कसं? आता कोकण पट्ट्यामध्ये भात उगतो. बरोबर आहे. तिथे आंबे येतात. रत्नागिरी हे तर आंब्यांसाठी फेमस आहे. नाशिक द्राक्षांसाठी फेमस आहे. खाली साऊथला म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये ऊस खूप छान येतो. धुळे नंतर तो रिजन जो आहे, त्या रिजनमध्ये केळी चांगली येते. मग हे लक्षात कसं ठेवणार? मग हे असं लक्षात ठेवणार. मॅपमध्ये त्या ठिकाणी ती गोष्ट ड्रॉ करा किंवा त्याचं पिक्चर पेस्ट करा. नाहीतर पिक्चर ठेवून ते इमॅजिन करा. याने काय होतं, तर आपल्याला लगेच कळतं, की येस या रिजनमध्ये हे उगतं. नांदेड जवळ केळी उगते. नाशिकमध्ये ग्रेप्स येतात. साऊथला कोल्हापूर जवळ ऊस चांगला येतो. तर आपल्याला याने हे समजतं, की कुठल्या ठिकाणची काय ऑक्युपेशन आहे. तिथलं जो इन्कम आहे तो सोर्स काय आहे? कल्टिव्हेशन काय आहे? फूड सोर्स काय आहे? मग हे आपण जर इझिली करू शकलो, तर घाबरायचं कशाला? एक सिंपल मॅप घ्यायचा. त्याच्यावरती प्रत्येक गोष्ट ठेवू शकतो आपण. रेल्वेचे रूट्स, त्याच्यानंतर मायनिंग इंडस्ट्री कुठे आहे? कुठे काय मिनरल्स मिळतात? कुठे फूड सोर्स काय आहे? कुठलं ऑक्युपेशन काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि मेन म्हणजे याची कारणं पण समजतात. असं एक्झाम्पल, मॉन्सून आपल्याकडे जो येतो तो अ, कोकण थ्रू येतो. सो तिथे पहिले सगळ्यात जास्त पाऊस पडतो आणि भात सगळ्यात जास्त पाऊस जिथे पडतो तिथेच उगतो. बरोबर आहे. सो भात तिथे येतो, तिथलं स्टेपल फूड त्यामुळे भात झाला. बरं कोकण हे समुद्राला लागून आहे, म्हणून तिथे मच्छीमारी होते. तिथे फिशरी इंडस्ट्री आहे. सो त्यामुळे तिथलं स्टेपल फूडमध्ये फिश पण खूप जास्त आहे. सो या गोष्टी लॉजिकल आहेत. त्या आपण जर याच्यावर ठेवल्या आणि लॉजिकला कनेक्ट केलं, तर आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. आता कनेक्टिंग हिस्ट्री एंड जिओग्राफी 2 असे सब्जेक्ट ज्याला खूप मुलं बोरिंग समजतात, की अरे हिस्ट्री काय स्टडी करायचा, जिओग्राफी काय करायचा. त्यापैकी मी पण एक होतो. इव्हन 9th मध्ये मी तर हिस्ट्रीत फेल पण झालो होतो. पण आता मला हिस्ट्री खूप आवडतं आणि ते मी खरंच आवडीने स्टडी करतो. तर मग कसं? तर हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये खूप चांगलं कनेक्शन आहे. त्याने काय होतं, तर इव्हेंट्स रिलेट होतात. म्हणजे कसं? तर हिस्ट्रीमध्ये आपण शिकतो, की इथे हे झालं किंवा इथून हा पर्सन तिथे गेला. तर मग ते कसं समजून घ्यायचं आपण? कुठला ट्रॅव्हलर चायनामधून इंडियामध्ये आला. तर आता त्याच्यासाठी पहिले आपल्याला चायना इमॅजिन करावं लागतं, की चायना कुठे आहे? त्याने कसा रूट घेतला? तो इंडियामध्ये कसा आला? तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला जिओग्राफी लागतं. तर मग इथे आलं जिओग्राफी आणि परत आलं हिस्ट्री. सो दोन्ही गोष्टी कनेक्टेड आहे. याने आपल्याला हे पण समजतं, की रिझन्स जे आहेत, ते इव्हेंट्स व्हायच्या मागे ते काय आहेत? ते का असं झालं? आणि आपण इमॅजिन पण करू शकतो. हे मी खूप चांगल्या पद्धतीने एका एक्झाम्पलनी समजवू शकेन. आता इथे एक पेंटिंग आहे. ते खूप जुनं पेंटिंग आहे ते समजतंय. एक खाली इयरचे नंबर लिहिलेला आहे. दॅट इज 1526 आणि एक मॅप आहे. त्या मॅपमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडिया आहे. एक रूट दाखवलाय काबूल टू न्यू दिल्ली. तर हा रूट ठीक आहे, की याच्यावरती प्लेनचं सिम्बॉल आहे. पण समजा की खूप जुना रूट आहे. या रूटने कोणी ट्रॅव्हल करून आलं. तर मग या तिन्ही गोष्टींचं काही कनेक्शन लागतं का बघा? तर या तिन्ही गोष्टींचं कनेक्शन असं आहे, की या तिन्ही गोष्टी बाबर म्हणजे मुघल एम्पायरचे जे फाउंडर होते, त्यांच्याशी रिलेटेड आहे. कसं? तर आपण बुक्समध्ये शिकतो, की बाबर हे आले अफगाणिस्तानच्या काबूलवरून इंडियामध्ये इन द इयर 1526. त्यांनी एस्टॅब्लिश केलं मुघल एम्पायर. तर आता काबूल आणि अफगाणिस्तानचा जो मॅप आहे, तो आपण शिकतो जिओग्राफीमध्ये आणि त्यांचा जो फोटो आहे आणि जो इयर आहे, ते शिकतो हिस्ट्रीमध्ये. त्या दोन्ही गोष्टी आपल्याला इझिली लक्षात नाही राहत. तर लक्षात राहण्यासाठी काय करावं? तर दोन्ही गोष्टी कंबाईन कराव्या. ज्या मोमेंटला हिस्ट्रीमध्ये कुठल्या प्लेसचा उल्लेख येतो, तर आपण ॲटलस उघडून ती जागा लगेच बघितली पाहिजे, की ती कुठे आहे. मग त्याने काय होतं, पुढच्या वेळेस जेव्हा आपण त्याचा आन्सर लिहीत असू, तेव्हा आपल्यासमोर तो मॅप येतो. कोणी त्याबद्दल बोलत असेल, तर आपल्यासमोर तो मॅप येतो. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया याचं. खूप सुंदर आहे ते. इथे एक मॅप आहे. हा एशियाचा मॅप आहे. एक रेड कलरमध्ये एक एम्पायर मार्क केलेलं आहे. इथे वरती लिहिलंय नोमॅड्स आणि इयर आहे 1206. तर याचं काही कनेक्शन लागतं का? नोमॅड्स म्हणजे चरवाहे. तर मी याचं कनेक्शन अजून एक तुम्हाला हिंट देतो. बघा लागतं का? ही एक इमेज आहे. हे एक पेंटिंग आहे एका वॉरियरचं.
ते पेंटिंग आणि या तिन्ही गोष्टी कंबाईन करून काही कनेक्शन लागतं का? तर याचं कनेक्शन असं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत चंगेझ खान, दॅट इज गँगेस खान यांच्याशी. वन ऑफ द ग्रेटेस्ट रूलर्स वी कॅन से ऑफ द वर्ल्ड. त्यांनी 1206 मध्ये एवढा मोठा एम्पायर बनवला, जो की चायनापासून ते युरोपपर्यंत होता. मग ही गोष्ट आपण शिकतो कशात? हिस्ट्रीमध्ये. मॅप कशामध्ये असतो? जिओग्राफीमध्ये. मग आता आपण इमॅजिन कसं करणार? ते म्हणतात, की त्यांचं एम्पायर तर होतं चायना, नॉर्थ कोरिया, साउथ कोरियापासून ते टर्कीपर्यंत आणि कधी-कधी जाऊन इटलीपर्यंत टच व्हायचं. मग आता इटलीपर्यंत टच होण्यासाठी आपल्याला ते इमॅजिन करावं लागतं ना. मग ते इमॅजिन करायला आपल्याला पहिले मॅप माहिती पाहिजे. मग तो मॅप कुठे आपल्याला माहिती होतो? तर जिओग्राफीमध्ये. त्यामुळे हिस्ट्री आणि जिओग्राफी ह्या दोन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत. मग आता शिकावं कसं? म्हणजे शिकण्यात मजा कशी घ्यावी? तर आपण गेम्स काय खेळू शकतो? जसं मिस शहाने सांगितलं, नेम, प्लेस, ॲनिमल, थिंग. तुम्ही एक जागा घ्या, तिथल्या लोकांची रूलर्सची नावं तुम्ही सांगा आणि मग सांगा तुम्ही पुढची गोष्ट द्या. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका हे एक जागेचं नाव आलं. तिथे सिव्हिलायझेशन इंका सिव्हिलायझेशन. तिथलं ओरिजिनल ॲनिमल काय आहे? तर तिथलं ओरिजिनल ॲनिमल आहे लामा आणि थिंग काय आहे? तर आपण काही सांगू शकतो. जसं माचू पिचू. इट इस अ थिंग रिलेटेड टू इंका एम्पायर इन पेरू. सो या गोष्टी जर आपण इझिली कोणाशी पण डिस्कस केल्या, हा गेम खेळलो, तर आपलं नॉलेज वाढतं आणि आपल्याला मजा पण येते. एक माझा आवडतीचा गेम म्हणजे ॲटलस. त्याला ॲटलस म्हणतात का एक्झॅक्टली माहीत नाही. पण दॅट इज जागेंच्या नावांची अंताक्षरी. याने काय होतं, तर नवीन-नवीन जागेंची नावं आपल्याला कळतात. बरं नुसती कळत नाही, तर ते उच्चारायचं कसं असतं हे पण कळतं. आणि जेव्हा आपण पहिल्यांदा ऐकतो ती नावं, तेव्हा ते आपल्याला विचित्र वाटत नाही. कोणाकडून दुसऱ्याकडून ऐकले, तरी असं वाटत नाही, "अरे हे काय नवीन आहे." ते आपल्याला माहीत असतं, की येस हे जागेचं नाव आहे. तर याच्यामध्ये एक छोटी मॉडिफिकेशन आपण काय करू शकतो? तर ही अंताक्षरी खेळताना सगळ्यांनी ॲटलस घेऊन बसा. म्हणजे काय होईल त्यांनी? तर आपण मॅपमध्ये बघून सांगू शकतो, की येस ही सिटी आहे. तर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, तर अलेक्झांड्रिया नावाची एक सिटी आहे, की जी इजिप्तमध्ये आहे. ती एस्टॅब्लिश केली गेली होती अलेक्झांडर द ग्रेटनी. तर मग याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या. अलेक्झांडर द ग्रेट जे एक हिस्ट्रीमधले एम्पायर होते, रूलर होते. सॉरी एम्परर होते, रूलर होते आणि एक जागा दॅट इज अलेक्झांड्रिया अँड दॅट इज एस्टॅब्लिश्ड इन टुडेज इजिप्त ऑर इन दॅट रिजन ओन्ली. सो आपल्याला याच्यातून हे कळतं, की कुठे काय झालं, कसं झालं आणि हिस्ट्री अँड जिओग्राफी मधलं कनेक्शन कसं लावायचं. मजा पण येते आणि शिकणं पण होतं. जिओग्राफी अँड हिस्ट्री कंप्लीट्स द सर्कम्फरन्स ऑफ आवर नॉलेज. इमॅन्युअल कॅन्ट हे एक फिलॉसॉफर होते, जर्मन फिलॉसॉफर, ज्यांनी हे एक वाक्य सांगितलं होतं, की हिस्ट्री आणि जिओग्राफी हे दोन्ही मिळून आपलं सर्कम्फरन्स आहे जे नॉलेजचं, ते कंप्लीट करतं. म्हणजे काय? तर या दोन्हीने आपलं नॉलेज कंप्लीट होतं. याच्याशिवाय आपलं नॉलेज इन्कम्प्लीट आहे आणि ते कंप्लीट करण्याची आपली नेहमी इच्छा असली पाहिजे, एक एन्थुसियाझम असला पाहिजे. तर त्या दोन्ही गोष्टी आहेत त्या कनेक्ट करू शकतो आणि हिस्ट्री अँड जिओग्राफी आपण आपल्या रिअल लाईफमध्ये पण अप्लाय करू शकतो. सो याच थॉट बरोबर मी आज माझं प्रेझेंटेशन संपवतो. हे माझे आणि मिस शहांचे ईमेल आयडीज आहेत. तुम्ही वाटलं तर कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला काही क्वेरीज असतील तर प्लीज खाली चॅट बॉक्समध्ये टाका. आजचं सेशन कसं झालं हे पण आम्हाला सांगा. सार्थक मला एक पॉइंट फोकस करायचा आहे, की इथे आपण म्हटलो, की चॅनल्स बघा, मूव्हीज बघा, स्क्रीन टाइम ह्याच्यात वाढून जातो. सो इथे पॅरेंट्स चा क्वेशन अराईज पण होऊ शकतो आणि ते कन्फ्युजही होऊ शकतात, की वी टेल की अव्हॉइड स्क्रीन टाइम आणि आता इथे असं म्हणतोय, की स्क्रीन टाइम थोडा वाढवा. सो कसं असतं, की स्कूलमध्ये पण आपण आपल्याला डॉक्युमेंटरीज दाखवतात, प्रेझेंटेशन्सने शिकवतात. पण आता आपण लॉकडाऊनमुळे घरी आहे. सो मुलांना हे कसं अचीव्ह करायचं? सो हे घरी बसून पॅरेंट्स बरोबर ते बसून स्क्रीन टाइम थोडा ते बघू शकतात. कारण की जर आपण कार्टून्स वगैरेमध्ये एवढं इन्व्हेस्ट करतो, गेम्स खेळण्यात इन्व्हेस्ट करतो, सो व्हाय नॉट एन्जॉय समथिंग हॅपीली. एकदम बरोबर आहे मिशा.
मी पण असाच एक्सपिरियन्स केलाय. बुकमधून मला हिस्ट्री वाचायला खूप अवघड जायचं. म्हणजे इच्छा नाही व्हायची आणि थोडं ते बोरिंग वाटायचं. पण जेव्हा नंतर मी YouTube याच्यावर आलो, बघायला लागलो, की येस इथे काही-काही वेगळे-वेगळे व्हिडिओज आहेत. लोकांनी ॲनिमेशन करून स्टोरीज सांगितल्या आहेत, की एक्झॅक्टली हिस्ट्रीमध्ये काय झालं. त्याच्यावरून माझा इंटरेस्ट वाढला आणि आज मी रेग्युलरली रोज अर्धा ते पाऊण तास तरी हिस्ट्रीबद्दल काही नॉलेज घ्यायचा प्रयत्न करतो. तर YouTube किंवा अशा वेगळ्या-वेगळ्या माध्यमांवरती जे हिस्ट्रीबद्दलच्या खूप डॉक्युमेंटरीज अवेलेबल आहेत. बोथ इन ॲनिमेटेड अँड इन रिअल लाईफ फॉर्म. तर आपण बघू शकतात ते आणि त्या खूपच इन्फॉर्मेटिव्ह असतात. त्याच्यामध्ये बाकीचं काहीच नसतं. ओन्ली इन्फॉर्मेशन आणि ती पुढे खूप हेल्पफुल असते. मेन म्हणजे जेव्हा आपण डॉक्युमेंटरी बघतो किंवा एक पिक्चर बघतो, तर ते एका मूव्हीच्या डायलॉगसारखं आपल्याला लक्षात राहतं. मूव्हीचा डायलॉग कोणाला पण कधीही विचारा, तो इझिली लक्षात राहतो आणि त्याच्यासमोर त्या मूव्हीचा सीन येतो. तर सेम गोष्ट इथे होते, की आपण जर एक डॉक्युमेंटरी बघितली, त्याच्यामध्ये एक इव्हेंट येतो. कंप्लीट कोर्स जो आहे तो कळतो आपल्याला, की कुठल्या मोमेंटला काय झालं, त्याच्यानंतर काय झालं. तर याच्यामुळे होतं काय, तर आपण इझिली कोरिलेट करून एक्झाममध्ये ते लिहू शकतो. जर वर्ल्ड वॉर 1 किंवा वर्ल्ड वॉर 2 च्या आपण डॉक्युमेंटरीज बघितल्या, तर आपल्याला हे कळतं, की कुठल्या कंट्रीने स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर कुठल्या कंट्रीज कुठल्या-कुठल्या स्टेपला ॲड झाल्या. कधी-कधी काय झालं. तर या गोष्टी खूप हेल्पफुल असतात. कारण की नंतर 8th, 9th, 10th मध्ये हिस्ट्रीमध्ये इतक्या डेट्स असतात, इतके वेगळे रेव्होल्यूशन्स असतात, की ते लक्षात ठेवणं ईझी नसतं. तर हा एक आपण माध्यमातून हेल्प घेऊ शकतो. अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, की रेव्होल्यूशन्स आणि जे सिव्हिल वॉर्स आहेत, या गोष्टी खूप कॉमन असतात त्याच्यामध्ये. तर मी आधीच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये पण हे सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे हाऊ युजफुल इज आवर स्कूल करिक्युलम. तर रेव्होल्यूशन्स ज्या आहेत, त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन असते, की जे रूलर असतं त्याच्यापासून लोकं नाराज असतात, म्हणून ते रिव्होल्ट करतात. ते रिव्होल्ट केल्यामुळे तो जो किंग आहे किंवा जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ते ओव्हरथ्रो होतं आणि नवीन ॲडमिनिस्ट्रेशन येतं. सेम थिंग हॅपन्स विथ सिव्हिल वॉर. सो जगामध्ये या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी जरी घडल्या, तर त्याच्यामागची कारणं 70% to 80% सारखी असतात. त्याच्यामध्ये डेट्स बदलू शकतात, लोकेशन बदलू शकतात, इव्हन पीपलची नावं बदलू शकतात. लीडर्स बदलली तरी पण रिझन्स सारखे असतात. बेसिक आयडिया बिहाइंड ऑल ऑफ देम इज सेम. सो असे जर आपण रिझन्स हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये शोधले, तर आपल्याला ते यूज करणं किंवा स्टडी करणं खूप सोपं होतं आणि त्याच्यात मजा येते. सो हेच आहे आजचं सेशन. आपल्याला आजचं सेशन कसं आवडलं हे प्लीज आम्हाला सांगा. कमेंट बॉक्समध्ये लिहा. उद्या एक सेशन होईल इथेच माझ्या YouTube चॅनलवरती. ते असेल लँग्वेजेसबद्दल. फन इन लर्निंग लँग्वेजेस. लँग्वेजेस ज्या आपल्याला बोरिंग वाटतात कधी-कधी, की हे धडे का आहेत? या पोएम्स का आहेत आपण शिकतो? त्याच्यामागची कारणं आपण जाणून घेऊ, की आपल्या आयुष्यात का इम्पोर्टंट आहे आणि ते कसं शिकावं? त्याने आपल्याला मजा पण येईल. कारण की आपलं टायटलच आहे फन इन लर्निंग. सो प्लीज जॉइन. उद्या पण जॉइन व्हा तुम्ही आणि आपले जे काही रिव्ह्यूज असतील आम्हाला कळवा. तुम्हाला समजा अशाच काही वेगळ्या टॉपिक्सवरती काही अजून इन्फॉर्मेशन हवी असेल, काही आमचे व्ह्यूज हवे असतील, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्हाला आवडेल. आम्ही नक्कीच त्या गोष्टीवरती विचार करून काही नवीन बनवायचा प्रयत्न करू. थँक यू फॉर द रिस्पॉन्स. थँक यू मिस शाह फॉर कमिंग हिअर. Thank you, Sarthak, for inviting.